हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून कळलंच असेल. तर आजचा विषय आपला हाच आहे की ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवून तयार होतो, हुकपट्टी आयपट्टी लावतो, तर ते पुढच्या साईडला फोटोमध्ये दिसते त्याप्रमाणे ब्लाऊज उचकतं, जिथे आपली आयपट्टी हुकपट्टी असते तिथे. तर हे का होतं, तर याचं पूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आपला छोटासा आहे, पूर्ण बघा. आणि मी इथे सविस्तर तुम्हाला आय आणि हुकपट्टीची संपूर्ण माहिती ते सांगितलेली आहे. तर हे जे ब्लाऊज आहे, जे कटोरी ब्लाऊज आहे, आणि कटोरी ब्लाऊजमध्येच हा प्रॉब्लेम जास्त येत असतो. आणि मग कसं आय हुकची पट्टी जर चुकली तर गळ्याचा शेप पण इथे चुकत असतो मैत्रिणींनो. तर बघा, इथे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त हुकपट्टी आणि आयपट्टीबद्दलच सांगणार आहे. व्हिडिओ मी सविस्तर बनवलेला आहे, स्लोली बनवलेला आहे. व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण माहिती मी इथे दिलेली आहे. तर बघा, इथे आपण आता पहिले ब्लाऊजला हुकपट्टी लावून घेणार आहोत. तर इथे हुकपट्टीला खालून लावायची असते. तर बघा, मी तुम्हाला हुकपट्टी आयपट्टीचे माप पण सांगून देते. तर हुकपट्टी ना आयपट्टीपेक्षा 1 इंचाने लहान घ्यायची असते. हुकपट्टी आयपट्टीपेक्षा 1 इंचाने लहान घ्यायची असते. बघा, हुकपट्टीची जी रुंदी आहे ती 2.5 आहे आणि आयपट्टीची जी रुंदी आहे ती 3.5 आहे. ठीक आहे. बस ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे छोटी पण नाही मोठी पण नाही, अगदी ही मापात बसते. 2.5 आणि 3.5 एवढं माप लक्षात असू द्यायचं. या पद्धतीने अर्धा इंच खालून वाळून घ्यायचं आहे. आणि तर बघा, इथे आपण लावत आहोत हुकपट्टी आयपट्टी बटनपट्टी काचपट्टी जे लावणार आहोत ते कमरेच्या साईडने खालूनच लावायचं आहे या पद्धतीने. आता बघा, इथे आपल्याला घ्यायची आहे हुकपट्टीला चून. आता ही चून घेताना जिथं आपण क्रॉसपट्टी आणि कटोरी जॉईन केले तिथंच आपली ही बारीकशी चून इथं आली पाहिजे. अगदी बारीकशी अशी चून तुम्हाला इथे घ्यायची आहे हुकपट्टीला. ठीक आहे. हे तुम्ही बटनपट्टी बटनचं पण ब्लाऊज असलं त्याच्यासाठी पण इथे बटन आय करतो त्या साईडला, बटनचे काच करतो त्या साईडला इथे तुम्हाला चून या पद्धतीने द्यायची. आणि जे आपण हुकपट्टी लावतो किंवा आयपट्टी लावतो जे लावतो त्याला फक्त कापड अर्धा इंच वरच शिलाई इथे टाकायची, जास्त कापड घ्यायचं नाही. बघा, अगदी बारीकशी चून इथे घेतलेली. ही एक ट्रिक्स आहे ज्याच्यामुळे ब्लाऊज उचकत नाही. हा कायमस्वरूपीचा अनुभव आहे 20 वर्षाचा, जो तुमच्याबरोबर मी इथे शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, इथे तुम्हाला दाबशिलाई टाकून घ्यायची या पद्धतीने. ठीक आहे. जवळून दाबशिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा कापड आपण कट करून घेऊया. आता ही हुकपट्टीला आपण परत ह्या साईडने दुमडायची. आता इकडच्या साईडने आपण दुमडू तर तिथे आपले चून यायला नको, ती सरळ यायला पाहिजे. आणि जी शिलाईन मारली अर्धा इंच त्याच्या इकडच्या साईडला कापड असलं पाहिजे, शिलाईनवर जायला नको. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात. आणि इथे पण आपली चून पडायला नको. या पद्धतीने आपण शिलाईन टाकून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपण परत बघा, इथे आपल्याला चून पडू द्यायची नाही, अगदी प्लेन आहे तिथं. आणि परत असं आपण इथे आता ही जी हुकपट्टी ती डायरेक्टली जॉईन करून घेणार आहोत कटोरीला. तर बघा, इथे ना चून पडते, गुड्या पडतात हुकपट्टीला काचपट्टीला, त्या पडू नये त्याच्यासाठी हळूवारपणे पट्टीला आकार देत देत आपल्याला कापड हाताने बोटांनी हळूवारपणे प्लेन करत शिलाईन टाकून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, इथं बघू शकतात तुम्ही, अगदी प्लेन असा इथे ही पट्टी बसली. तर मैत्रिणींनो, तुम्ही काय करायचं आहे, ज्यावेळेस सुळसुळीत कापड असू द्या किंवा कोणताही कापड असू द्या, त्याच्यासाठी कॉटनचेच जे आहे आयपट्टी हुकपट्टी बटनपट्टी काचपट्टी तुम्हाला इथं वापरायची. कमरेच्या साईडने उलट्या साईडने आता आपली ही आयपट्टी येणार आहे, म्हणजे बटनपट्टी जी येणार आहे ती येणार आहे आपली उलट्या साईडने. शिद्या साईडने आपली काचपट्टी आणि हुकपट्टी येते आणि उलट्या साईडने बटनपट्टी आयपट्टी येते. ठीक आहे. शब्द इकडचा तिकडेचा झाला असेल तर समजून घ्या. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत असणार तर काही बोलण्यात तिकडे झालं असेल तर समजा.
तर त्याच्यानंतर बघा बटन पट्टी जी आहे, आय पट्टी जी आहे ती या पद्धतीने जाडसर यायला हवी, त्याच्यामुळेच आपण इथे जास्त कापड घेतो। या पद्धतीने फोल्ड करून एक शिलाई टाकून त्याच्याच बाजूला दुसरी अर्धा इंचवर एक शिलाई टाकून घ्यायची। आता बघा, आता आपण गळ्याला आकार इथे द्यायचा आहे। तर गळ्याला आकार आपल्याला बटन पट्टी आय पट्टीच्या साईडनेच द्यायचा आहे। तर बघा इथे गळ्याची उंची जी आहे ती 6 आहे, त्याच्यावर इथे खून करून घेतलेली आहे, निशाणी केली आणि इथे आपण कटोरीपर्यंतच हा गोलाकार आकार द्यायचा आहे। गळ्याचा आकार जो आहे तो कटोरीपर्यंतच द्यायचा आहे आणि जर इथे एक्स्ट्रा वाटत असेल बारीकसं असं तर तो थोडंसं आपण शेप करून घ्यायचा आहे। आता आपण हुकपट्टी काचपट्टी त्याच्याकडनं आपण त्याच्या साईडचं पण आपण इथे माप घेऊन आकार देऊन घेत आहोत। तर खास करून जिथे आपण मुंडा आणि कटोरी जोडला आहे तिथूनच आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात। तर या पद्धतीने तर अगदी गोलाकार आकार आलेला आहे आणि असं पण कमी जास्त व्हायला नको, जसं हुकपट्टी जास्त होते किंवा कमी पडते, आयपट्टी जास्त होते किंवा कमी पडते, तर या पद्धतीने तुम्ही शेप देऊन घेत चला। तर आता बघा, आता याला करायची आहे पायपिंग, जी मी पायपिंग तुम्हाला इथे दाखवलेली नाही। पायपिंगचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल। अगदी सुळसुळीत कापड आहे आणि पायपिंगला थोडं अवघड जाईल, त्याच्यामुळे मी इथे दाखवलं नाही, व्हिडिओ जास्त मोठा झाला असता। तर इथं पायपिंग वगैरे करून ब्लाऊज झालेला आहे, फ्रंट साईड झालेली आहे तयार। तुम्ही बघू शकता कटोरीचा शेप आणि इथे मी आयपट्टी हुकपट्टी लावली, ती अगदी सुंदर अशी सरळ बसलेली आहे आणि इथे माझी जी पायपिंग आहे ती पण छान इथे झालेली आहे। तर तुम्हाला मी याचं कापड दाखवते जे कसं आहे। तर याचं जे कापड आहे ना, अगदी डेली वेअरची साडी, अगदी नरम साडी असते जे आपण डेली वेअरसाठी डेली यूजसाठी यूज करत असतो, त्या साडीचं ब्लाऊज आहे हे। आणि इथे बघा, बघू शकता किती प्लेन असं बसले। तर हे प्लेन का बसले, तर आपण इथे कॉटनची पट्टी वापरली आणि त्याच्यानंतर हुकपट्टीला जो आपण चून दिलेली ती ट्रिक्स वापरली त्याच्यामुळे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओलाही लाईक करा। असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।